मन मंदिरा गजर भक्तीचा. रस्त्याने दोन माणसं चालली होती. अरे तू म्हणत होतास ना तो गोविंदराव कोटचा तो भक्त चाललाय, तो 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 हिरवा शर्ट घातलाय तो. हां हा गोविंदराव होय. म्हणजे आता मला सांगा, गोविंदराव दाखवल्यानंतर गोविंदराव तिथे आहे का? त्यांना दाखवला तरी होता आणि दाखवला तरी होता. तसं दृश्य जगता रूपाने परमात्मा नटलाय असं म्हणलं तरी हरकत नाही, आणि नाही नटलाय असं म्हणलं तरी आहेच आहे. दाखवला तरी आहेच आहे आणि न दाखवला तरी आहेच आहे. काय तुम्ही म्हणले बाबा महाराज समोर बसून प्रवचन करतायत, ठीक आहे. दुसरे बाकीचे म्हणले नाही हो, हे काय बाबा महाराज आहेत का? बरं ठीक आहे, काय फरक पडायचा आहे? आहे म्हटलं तरी आहे, नाही म्हटलं तरी आहेच. तसं दृश्य म्हटलं तरी द्रष्टाच आहे, द्रष्टा म्हटलं तरी द्रष्टाच आहे. काय म्हटलं? चला जाऊया पुढे. जागृती दाविनली का निधारपली परी जैसे एकला पुरुष पुरुषी. जागा झाला म्हणून काय निराळा झाला का? झोपला म्हणून कोण निराळा झोपला का? तो एकटाच पुरुष आहे. का राया ते तो राव ऐसा दावी जे प्रत्यय तरी ठाये ठाव राजाची असे. किंवा राजाला तू राजा आहेस असे प्रत्ययाला आणून दिले असे म्हणून राजेपणाची ओळख करून दिली जाते. नाही, त्याला काही त्याची ओळख करून देण्याची गरज आहे का? काही देण्याची गरज नाही, आहेच आहे म्हटलं तरी आहे. अजून सांगू का? त्याला कळलं नाही तरी राजाच आहे. दृष्टांत देऊ चला, बोलता बोलता जे सुचतं सांगतो. एक राजा वारला आणि वारल्यानंतर त्याची स्त्री गरोदर होती. आणि 4-5 महिन्याने तो मुलगा झाला. झाल्याबरोबर एक पिस्तोबाची सलामी, सर सरकार सरकार सरकार. ते अजून मुतत होतं, दुपटं भिजवत होतं. माझं बोलणं नीट लक्षात घ्या, अर्थ लक्षात घ्या. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. सरकार सरकार सरकार. तो निघाला तरी भालदार चोपदार पुढे. त्याला कळतच नव्हतं भालदार कोण आणि चोपदार कोण. माझं बोलणं कळलं का? तसं तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे बरं का. तुम्हाला कळलं नाही तरी तुम्ही राजेच आहात. तुम्हाला कळलं नाही तरी तुम्ही देवरूपच आहात, तुम्ही ज्ञानरूपच आहात. कळू दे अथवा न कळू दे, कळलं तरी ठीक आहे. काय कळलं तर आनंद जास्ती भोगता येईल. माझं कळलं म्हणणं कळलं? आनंद जास्ती भोगता येईल. पण न कळलं, अहो जन्मलेल्या दिवसापासून थाट. बालदार काय, सोबदार काय, मागे काय, अमकं काय, अहो काय कौतुक काय कौतुक काय कौतुक. कारण जन्माला कोण आला? राजा जन्माला आला. पोटात असतानाच राजा होता. कळलं का तुम्हाला? अजून पुढे पोटात असतानाच राजा होता. जन्माला आल्यानंतर राजा झाला नाही, पोटात असतानाच राजा होता. तसे तुम्ही मूळचे ज्ञानरूपच आहात. देवची बरे देवची बरे. तुम्ही कोण आहात? देवच आहात. आता कळत नाही, सोडून द्या भाग. त्याच्याकरता आपल्याला देव भेटण्याकरता नाही, देव होण्याकरता नाही, देव आहातच. फक्त संत संदकने ते प्रतिती प्रगट व्हावी एवढंच आहे. प्रगट गुह्य बोले विश्व नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तरी का निमित्त ऐसे हा हा का राया ते तू राव ऐसे दावीजे. पुढे ना तरी राय पण राया नाणीजे की प्रत्यया तरी काही उणे तया माझी असे. त्याला जरी कळलं नाही मी राजा नाही. दृष्टांत सांगून टाकलं पुढच्या ओव्यांचा. एका दृष्टांतात सगळ्या ओव्या आल्या. काय पण कळल्यानंतर जरा विलास झाला. कळलं का तुम्हाला? जरी पांडुरंग अव्यक्त रूपाने इथे असेल तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घेतल्यानंतर आनंद निराळा. एवढाच त्याच्यातला भाग आहे. काय कळल्यानंतर काय रुबाब मग काय. एकदम मस्त. काय मग तो म्हणाला मी राजा आहे. आई म्हणली बाबा तुम्ही जन्मजात राजे आहात. आमच्या पोटात राहिल्यापासून तुम्ही राजेच आहात. राजेत आहात राजेत आहात. तसं लक्षात घ्या. देवची बरे देवची बरे. कोण आहात तुम्ही? कळू दे न कळू दे पण देवच आहात.
देवचा. म्हणून तर त्या शास्त्रामध्ये म्हटलंय सल्वम खलिदम ब्रह्म. तसं वागत नाहीत कोणी, हा भाग निराळा नाही का. वागण्याची प्रतिती बहुतांशी वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आहे. म्हणून जातीभेद नाही, कोणाला कमी लेखणं नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. आपापल्या पद्धतीने पांडुरंगाचं स्वरूप आहे. विष्णुमय जग आहे, काल सांगितलं आपल्याला. तैसे दाविता न दाविता हा यया परवता चढे ना तुटे ऐता असताचे असे. जसं आहे तसं आहे. तरी का निमित्त पिसे हा यया दाऊ बैसे देखत नाही ते आरसे देखावे कोणे. आत्म्याच्या दृष्टत्वाला दृश्याचे निमित्त मांडण्याचे वेडे पण कशाकरता करायचे. पाहणाराच नाही तर आरशात आहे कोण, सिद्धांत करून टाकला. निराळा असेल तर पाहता पाहणे. म्हणून त्याला कसा पाहावा. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. कसा पाहावा. पाहता पाहणे दुरी सारोणिया. त्याच्या ठिकाणी पाहता नाही, पाहणारा नाही, हे बाजूला करा म्हणजे कळेल. दृष्टा नसून एक परमात्माच आहे. तरी का निमित्त ऐसे या ते हा हो वैसे देखत नाही अरिसे दावी कवणा. आज बघतच नाही तर कवणा दावी. दीपू दावी तया ते रची की तेणेची सिद्धी दीपाची तैसी सत्ता निमित्ताची येणे साचे. अगा दीप जेणे लाविला तो काय दीपे प्रगट केला. ऐसे नव्हे तो दाविला दीपची तेणे. महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतायत. कशी होऊया बघा. दीप लावणाऱ्याची सिद्धी दिव्याने केली का. लावण्यामुळे दिव्याची सिद्धी झाली. तर दिवा लावणाऱ्या दिव्याची सिद्धी केली हे खरे. आणि या सत्तेच्या ओघाने याप्रमाणे आत्म्याच्या सत्तेनेच कोणत्याही निमित्तानं सत्ता प्राप्त होते असं नव्हे. आहेच आहे, आहेच आहे. एक मी तुम्हाला सांगू का. तर अजून पुढे जाऊन सांगू. हे मला सुचलं ते सांगतो. इथे आता हे आपल्या कार्यक्रमाच्या पूर्वी समय पेटवायची एक पद्धत आहे. दीप प्रज्वलन. बरोबर आहे ना. हां. आता मला सांगा तिथे होता तो दीप लावला का नव्हता तो लावला. नाही का. दीप प्रज्वलन शब्दाचा अर्थ प्रज्वलित करणं. तिथे आहेच आहे. तिथे आहेच आहे. हे बघा तिथे आहेच आहे. फक्त प्रज्वलित करणं. तसं परमात्मा आहेच आहे. फक्त संत संगतीमध्ये अकळावा श्रीपती प्रज्वलित करणं. दुसरं काही करायचं नाही. वात मागे सरली आहे, पुढे सरायची आहे. हां. जसं जसं काळ ओढेल तसं दिवे लावण्याची सुद्धा पद्धत बदलली. पूर्वी ती काडीपेटी अशी लावायची आणि ती लागायचीच नाही लवकर. आता माणसं हुशार झाली. त्या वातीवर कापूर ठेवतात. कापूर ठेवल्यामुळे काही प्रश्नच नाही. कापूर पेटला की घालतं आपोआपच पेटतं. जास्ती कष्टच नाहीत. तसं संतांच्या काळामध्ये निराळं काही करण्याची गरज नाही. त्यांनी परमार्थसुद्धा सोपा केला. झाला परमार्थ सोपा. काय केलं संतांनी. परमार्थ सोपा केला. नाही तर ती मला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये ती एक ज्योत लावायची म्हणजे 10-5 काड्या संपायच्या. आणि त्यात एखादा वयोवृद्ध असून त्याचा हात थरथरायचा ना तर ते जमायचंच नाही. काय आता काय नाही. नुसतं तो पेटवलेली म्हणजे आहेच आहे. अग्नी त्याच्यामध्ये काष्टामध्ये अग्नी आहे. फक्त आहे तो प्रकट करायचा आहे. घर्षण आणि तसं इथे कानावचनाच्या भेटी वस्तूची होणे ओटी. कानामध्ये सद्गुरूचं वचनाचा घर्षण झालं की आपोआप तिथे ज्ञान प्रगट होतं. आपोआप आहेच आहे. आहेच आहे. नाही असं नव्हे. नसतं नाही ते आणायचं नाही. आहे तेच प्रगट करायचं आहे. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. दीप लाव म्हणून निराळा लावायचा काही प्रश्न नाही. आहे प्रकाश म्हणजे दीप. वन्नी ते वन्नी शिखा प्रकाशी की रूप देखा परी वन्नी न हो निलेखा येईल काही. महाराज या ठिकाणी म्हणाले अग्नीची ज्वाला अग्नीला प्रकाशते हे निश्चय करून खरे आहे. परंतु ही ज्वाला अग्नीहून भिन्न आहे का. अग्नीची ज्वाला अग्नीला प्रकाशित करते हे जरी ठीक पण ती ज्वाला भिन्न आहे का. अहो ज्वाला म्हणजेच अग्नी. अग्नी म्हणजे ज्वाला. ते त्याच्याहून निराळे नाहीत. तुम्ही निराळे समजताय. इथेच घोटाळा आहे.
म्हणून आहे का बघू, धांडोळा घेऊ. प्रकाशाच्या ठिकाणी मला एक चला दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. गडद अंधकार म्हणजे अज्ञान, बरोबर आहे ना. गडद अंधकार म्हणजे अज्ञान हे जर तुम्ही मान्य केलं तर अंधारात जाऊन तुम्ही दिव्याचं बटन लावता, तो प्रकाश कोणचा? प्रकाशाचा दृष्टांत म्हणून अभंगही सांगतो. प्रकाश नवल हा प्रकाश, प्रकाशा वेगळा, झाकिली आहे डोळा पुढे दिसे. काय सुंदर सुखवरायचा अभंग आहे. नवल हा प्रकाश, प्रकाशा वेगळा, झाकिली आहे डोळा पुढे दिसे. नवे हा उजळीला, नवेची झाकळीला, आत्मतेजे केला उदो नित्य. ढवळा ना काळा, पिवळा ना जांभळा, जीवीचिया जीवन कळा प्रकाशितू. ढवळा आहे का, पिवळा आहे का, जांभळा आहे का? नवल हा प्रकाश. नवल हा साधा सुद्धा प्रकाश नाही, साधा नवल हा प्रकाश, प्रकाश हा एवढा, झाकिली ही डोळा पुढे दिसे. कशाला दृष्टांताला, अगदी काही प्रयोगच आहे. डोळे झाका, दिसतो की नाही बघा, जागा डोळे. काय दिसत नाही? दिसायलाच पाहिजे. मग आता डोळे झाकून सुद्धा दिसतो, ते कोणत्या प्रकाशात? नवल हा प्रकाश. मन मंदिरा गजर भक्तीचा.